हॅलो फ्रेंड्स, मी संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे नवीन स्लीव्ज डिझाइन पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि त्याला डबल फोल्ड करून घेऊन पुढच्या साइडने एक लाईन आखून सरळ कापड करून घेतलेलं आहे। आता स्लीव्जची लेंथ इथं मी 5 इंच घेतलेली आहे आणि आर्महोल आहे 7.5 इंच। आता हा लाईन आधी ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि आर्महोलला आपण जो बॅक शेप देणार आहोत त्यासाठी आर्महोलच्या खालच्या बाजूने तुम्ही चेस्टच्या साईजनुसार इथे खाली मार्किंग करू शकता। 2.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे मी। चेस्ट साईज आहे 34 इंच। आता ही लाईन अशा पद्धतीने सरळ आखून घ्यायची आणि इथं आपण स्लीव्जला जसा नॉर्मल शेप देतो त्याच पद्धतीने मी हा शेप देऊन घेतलेला आहे। आता आपण स्लीव्जचं दंडघेर घेणार आहोत। दंडघेर आहे 5.5 इंच प्लस इथे आपण 1.5 इंच सिलाई मार्जिन घेणार आहोत। तर सिलाई मार्जिनचंही मार्किंग करून घेतलेलं आहे। आता आर्म होलच्या खालच्या बाजूने पण आपण 1.5 इंच सिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि ह्या मार्किंग अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे। हे झालं स्लीव्जचं मार्किंग करून। आता आपण या स्लीव्जचं कटिंग करून घ्यायचं आहे। आता अजून स्लीव्जला फ्रंट आर्म होलचं मार्किंग करायचं राहिलेलं आहे, तेही मी तुम्हाला दाखवते। आता मी इथं स्लीव्जचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि पुढच्या बाजूने आपण जे काही सरळ कटिंग करून घेणार आहोत स्लीव्जचं एक्स्ट्राचं ते कटिंग करून घेतलेलं आहे। आता आपण इथे फ्रंटचा जो आर्म होल आहे तर त्याचा नॉर्मल असा शेप देऊन घेतलेला आहे आणि हे पण कटिंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने फ्रंट शेप पण कटिंग करून झालेला आहे। आता आपण जे मेन ब्लाउजचं कापड आहे त्याचं पण कटिंग करून घेतलेलं आहे आणि आता आपण इथे डिझाईनसाठी मार्किंग करणार आहोत। तर वरच्या बाजूने 3 इंच आणि खालच्या बाजूने 3 इंच मार्किंग करून घेतलं आहे आणि हा बॉक्स आखून घ्यायचा आहे, पाहू शकता। आणि आता इथे याला गोलाकार शेप द्यायचा आहे आणि हे मार्किंग कटिंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे मार्किंग कटिंग करून घेतलं की आपण जे मेन ब्लाउजचं कापड आहे त्यावरती हे कटिंगचं पॅटर्न ठेवून द्यायचं। आता इथं काठपदरचं ब्लाउजचं माप आहे हे। आता इथे आपण अशा पद्धतीने ठेवून मग त्याची स्टिचिंग करणार आहोत। आता स्टिचिंग करताना सगळ्यात आधी जे मेन ब्लाउजचं कापड आहे त्याच्या सुईच्या बाजूने अस्तरचं कापड ठेवून घ्यायचं आहे आणि जे काही खालची बाजू आहे दंडघेराची त्यावरती आपण 1/4 इंच सिलाई मार्जिन सोडून शिलाई मारून घेणार आहोत। अशा पद्धतीने खालच्या बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे। आता वरच्या बाजूने जे काही कटिंग पॅटर्न तयार केलेला आहे, जो गोल आकार दिलेला आहे त्याच्याही कडेकडेने 1/4 इंच सिलाई मार्जिन सोडून अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। पाहू शकता अशा पद्धतीने सुईचं नॉब फिरवून घ्यायचं आणि शिलाई मारायची। आता हा जो काही आकार दिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे। आता हे जे काही पॅटर्न आहे ते छोटे इथं गोल आकार हे आहे त्याला कट देऊन घ्यायचा आहे आणि हा पॅटर्न पूर्ण अशा पद्धतीने उलटून ह्याला फोल्ड करून उलटून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने पूर्ण पॅटर्न उलटून घेतला की जो काही गोल आकार आहे त्यावरती अगोदर अस्तरचं कापड आणि मेन ब्लाउजचं कापड व्यवस्थित सेट करून त्या गोल आकारावरती कडेकडेने दाबटीप मारून घ्यायची आहे। दाबटीप मारताना अस्तरचं कापड आणि जे मेन ब्लाउजचं कापड आहे त्याची फिनिशिंग व्यवस्थित आहे ना पाहायचं, कुठं गोळा होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आणि छोटे कट दिल्यामुळे कापड फोल्ड करताना त्रास होत नाही आणि इझिली कापड फोल्ड होतं आणि कुठंही असं ओढल्यासारखं किंवा खेचल्यासारखं वाटत नाही। नंतर खालचं जे दंडघेरचं बाजू आहे त्याच्यावरती पण दाबटीप मारून घ्यायची आहे आणि मग जे काही अस्तर आहे त्याच्या चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने जो काही अस्तरचा ओपन भाग होतो तो आपण शिलाई मारून घ्यायचा आहे आणि मग एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे।
आता एक्स्ट्राचं कापड कटिंग करून झालं की आता आपण ह्याला बनवणार आहोत डिझाईन। तर डिझाईनसाठी मी इथं साडीचंच कापड घेतलेलं आहे आणि ते अशा पद्धतीने ह्यांना छोट्या छोट्या प्लेट घेऊन ह्याचं पॅटर्न बनवून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्यात। आता ह्याच प्लेट्स खालच्या बाजूने पण अशाच पद्धतीने त्याच बाजूकडे तोंड ठेवून या प्लेट्स पुन्हा एकदा खालच्या बाजूने स्टिच करून घ्यायच्या आहेत। आता हे जे स्लीवचं पॅटर्न आहे ते ह्यावरती अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे आणि मग ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने आणि अगोदर आपलं जे मधलं ब्लाऊजचं जे कापड आपण स्लीवचं जे कापड कटिंग केलेलं होतं त्याचं मेजरमेंट घेऊन मग त्यावरती शिलाई मारायची आहे। पण त्याआधी आपण हे पूर्ण पॅटर्न जो गोल आकार आहे त्याला जोडून घेतलेला आहे आणि नंतर आपण जो मधला भाग आहे तो अशा पद्धतीने वरती ठेवायचा आहे, त्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। चॉकच्या साहाय्याने अशा पद्धतीने मार्किंग करायचे आणि त्या मार्किंगच्या वरती 1 इंच किंवा अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन सोडून मग ही शिलाई मारून घ्यायची आहे। हे पाहू शकता मी जे मार्किंग केलं आहे त्याच्यावरती जवळजवळ अर्धा इंच एक्स्ट्रा कापड घेतलेला आहे, कारण हा छोटासा पफ तयार होणार आहे। तर छोटंसं जर मार्जिन जास्त पफ हवा असेल तर 1.5 इंचापर्यंत मार्जिन ठेवू शकता, पण मी इथे अर्धाच इंच मार्जिन घेतलेला आहे आणि टिप मारून घेतलेले आहे। आणि आता हा जो एक्स्ट्राचा खालचा भाग आहे हा कट करून घ्यायचा आहे। तुम्ही हवं तर हे जे गोल पॅटर्न आहे त्यावरती लेसही लावू शकता। अशा पद्धतीने ही नवीन स्लीव डिझाईन तयार झालेली आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका। व्हिडिओ